महत्वाची बातमी इचलकरंजीमधील पंचगंगा नदीचं पाणी संथ गतीनं ओसरण्यास आता सुरुवात झालेली आहे। पंचगंगा नदीची पातळी सध्या 71.5 फुटांवर आलेली आहे। साईनाथ बाबर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। साईनाथ, गेल्या 2 दिवसापासून पावसाने विश्रांती दिली, पण काल मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे पूरग्रस्त नागरिकांच्या घरातील पाणी ओसरू लागलं होतं। पण आता हेच पाणी पुन्हा वाढते की काय अशी भीती सध्या पूरग्रस्तांकडून वर्तवली जात आहे। पण राधानगरीतून सकाळी 7 दरवाजे उघडले, 10,000 क्युसेस पाणी सोडले, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। पुन्हा पंचगंगेची आणि कृष्णेची पातळी वाढते ती काय हे आता धास्ती पूर्वीच नागरिकांनी बघितलं आहे। आपण इचलकरंजीतील शहरात आहोत, शेळके महापरिषद। जर आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून जर बघितलं तर नागरिकांचे आता जवळजवळ छाती एवढं पाणी त्यांच्या घरामध्ये गेलं आहे। पूरग्रस्त नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे। आपण एका बाजूला जर बघितलं तर इथले जनावर बी बाहेरच्या बाजूला बांधून ठेवण्यात आहेत। त्यामुळं कुठेतरी पूरग्रस्त नागरिक सध्या भीतीचे छायेत आहेत। पाणी असाच जर पाऊस जर आज आणि जर 2 दिवसात जर पडला तर पूरग्रस्तांना मोठी भीती वर्तवली आहे। नक्कीच धन्यवाद साईनाथ दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।